हॅलो एव्हरीवन, आज एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी जी आहे, ज्याला आपण इग्नो म्हणून ओळखतो, त्यांच्यामार्फत जो डिस्टन्स एज्युकेशन कोर्स कंडक्ट केला जातो तो म्हणजे पोस्ट बेसिक BSc नर्सिंग। तर ह्या कोर्सबद्दलची इन्फॉर्मेशन मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीकडून जानेवारी सेशन जो आहे त्यांचा, तर त्या सेशनमध्ये पोस्ट बेसिक BSc नर्सिंग कोर्सचे ॲडमिशन्स जे आहेत ते चालू झालेले आहेत। आणि ह्या पोस्ट बेसिक BSc नर्सिंग डिस्टन्स एज्युकेशन कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे ह्या इग्नोच्या वेबसाईटवर। आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून तुम्हाला त्यांची जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे ती आधी तुम्हाला द्यायची आहे। आणि ती क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही PBBSc नर्सिंग ह्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकणार आहात। स्क्रीनवर ते तुम्हाला दिसत असेल लास्ट डेट जी आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आणि कॉमन एंट्रन्स टेस्ट जी होणार आहे ऑल इंडिया लेवलला ती कंडक्ट केली जाणार आहे एकाच वेळेस। तर अशा पद्धतीने इग्नोची जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर इतर सर्व प्रोग्रामच्या डिटेल्स तुम्हाला मिळतील। तिथे तुम्ही त्यांचं प्रॉस्पेक्टसुद्धा डाउनलोड करू शकतात। तर हा जो पोस्ट बेसिक BSc नर्सिंग कोर्स आहे डिस्टन्स एज्युकेशन थ्रू तुम्ही कंप्लीट करू शकतात। 3 वर्षाचं ह्याचं ड्युरेशन आहे किंवा 5 वर्षापर्यंत देखील तो एक्सटेंड होतो। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया याचा जो आहे तो म्हणजे GNM तुम्ही पास असले पाहिजे आणि त्यानंतर 2 वर्षाचा रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। ज्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही आहे रजिस्ट्रेशन नंतर GNMच्या, तर ते लोक अप्लाय नाही करू शकत ह्या कोर्ससाठी। कुठल्याही प्रकारचं एज लिमिट नाही आहे ह्या कोर्सला। त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश आहे ह्या कोर्सचं। नंबर ऑफ सीट्स जे आहेत ते ॲज पर प्रोग्राम स्टडी सेंटर जे तुम्ही सिलेक्ट करणार, तर तिथे जेवढे अप्रूव्ड सीट आहे त्यानुसार ते नंबर ऑफ सीट्स जे आहेत ते अवेलेबल आहेत तिथे। तुम्ही कोणतं रिजनल सेंटर सिलेक्ट करतात आणि कोणतं प्रोग्राम स्टडी सेंटर सिलेक्ट करतात त्यानुसार नंबर ऑफ सीट्स जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत। सिलेक्शन प्रोसिजर जी आहे तर ती ही कॉमन एंट्रन्स टेस्टद्वारे होणार आहे। याच्यामध्ये जे मेरिट येईल तर रिजनल सेंटर वाईज मेरिट लिस्ट लावण्यात येईल आणि त्यानुसार ॲडमिशन जे आहे ते तिथे होणार आहे, सिलेक्शन होणार आहे। आणि एंट्रन्स टेस्टमध्ये 120 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातील। ते सॉल्व करण्यासाठी OMR शीट तुम्हाला दिलं जाईल। म्हणजेच एक्झाम जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। एक्झाम कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 2.5 आवर्सचा म्हणजे 2.5 तासाचा वेळ तुम्हाला दिला जाईल। तर एक्झाम जी आहे ती कम्प्लिटली GNMमध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट्सचा तुम्ही जे शिकले आहात त्या नर्सिंगच्याच सिलेबसवर आधारित क्वेश्चन्स त्याच्यात असणार आहे। तर अशा पद्धतीने ही एंट्रन्स टेस्ट तुम्ही क्रॅक करून मेरिटमध्ये येऊन तुम्ही सिलेक्ट होऊ शकतात ह्या कोर्ससाठी। तर अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करू शकतात पोस्ट बेसिक BSc नर्सिंग डिस्टन्स एज्युकेशन थ्रू करण्यासाठी। ऑल द बेस्ट फॉर एंट्रन्स टेस्ट। थँक्यू।